पुणे भारताचं ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट, IT हब, शिक्षण, संस्कृती आणि आधुनिकतेचा संगम असलेलं शहर. पण ह्याच पुण्यातून गेल्या काही दिवसात एक अशी बातमी बाहेर आली की सर्वच थक्क झाले. एका सॉफ्टवेअर इंजिनियरला अटक झाली आणि त्याचं दहशतवादी संघटना अल कायदाशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. एका उच्च शिक्षित लाखो रुपयांचं पॅकेज घेणाऱ्या इंजिनियरकडे ATSनं छापा टाकला आणि सापडलं काय ते ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल. नमस्कार, मी वैशाली कवडे. महाराष्ट्र ATSने कोंढवा परिसरात पहाटेच्या सुमारास ही कारवाई केली. संपूर्ण ऑपरेशन अत्यंत गुप्त पद्धतीने राबवण्यात आलं. या कारवाईत अटक झाली जुबेर हंगरगेकर याला. वय 37 वर्ष. तो सोलापूरचा मूळ रहिवाशी. गेल्या 15 वर्षापासून पुण्यातील विविध नामांकित IT कंपन्यांमध्ये कार्यरत होता. सध्या कल्याणी नगरमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत सिनियर QA ॲनालिस्ट म्हणून काम करत होता. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे जुबेरच्या लॅपटॉपमध्ये ATSला अल कायदाशी संबंधित सामग्री सापडली. ATSच्या टीमनं त्याच्या घराची झडती घेतली. त्यातून मिळालं 19 लॅपटॉप, 40 मोबाईल फोन आणि अनेक डिजिटल डिव्हायसेस आणि डॉक्युमेंट्स. तपासात आढळलं की अल कायदा इन्स्पायर या मासिकेच्या प्रती, लादेनच्या भाषणाचं उर्दू भाषांतर आणि AK-47 रायफलनं गोळीबार आणि बॉम्ब बनवण्याच्या पद्धती याबाबतची माहिती. ATS अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितलं की असं साहित्य डाउनलोड करणं हा एक गंभीर गुन्हा आहे. जुबेरकडे सापडलेले 10 मोबाईल वेगवेगळ्या लोकांचे असल्याचं समोर आलंय. त्यापैकी 3 मोमीनपुरा परिसरातील असल्याचं समजतं. हे सर्व लोक जुबेरच्या संपर्कात होते. ATSच्या तपासात असंही दिसून आलं की तो सोशल मीडियाच्या माध्यमातून परदेशी दहशतवादी संघटनांशी संपर्कात होता आणि काही तरुणांना कट्टर विचारसरणीकडे वळवण्याच्या प्रयत्नात होता. या प्रकरणात दहशतवाद विरोधी कायदा UAPA ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. ATSनं जुबेरला न्यायालयात हजर केलं आणि त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सध्या त्याच्या इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसचा फॉरेन्सिक तपास सुरू आहे. ATSला आशा आहे की यातून आणखीन काही मोठं नेटवर्क समोर येईल. हंगरगेकरचा एक मित्र चेन्नईतून परत आल्यानंतर त्यालाही पुणे रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेण्यात आलं. त्याच्याकडील मोबाईल आणि इतर उपकरणाची चौकशी सुरू आहे. हा मित्रही जुबेरच्या नेटवर्कचा भाग होता का, की तो फक्त एका योगायोगानं संपर्कात आला होता, हे शोधणं ATSसाठी अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. जुबेरच्या सर्व उपकरणांची डेटा रिकव्हरी आणि ॲनालिसिस सुरू आहे. ATSकडून मिळालेल्या माहितीनुसार काही कोडेड मेसेजेसही मिळालेत. तसंच VPN आणि Tor नेटवर्कद्वारे परदेशी सर्व्हरशी संपर्क साधला जात होता. तपासकर्त्यांचा संशय आहे की जुबेर फक्त फॉलोवर नव्हता, तर काही तरुणांना अल कायद्यासाठी प्रेरित करण्याच्या रेडिकलायझेशन मॉड्यूल चालवत होता. पुण्यातील IT इंडस्ट्रीज या घटनेनं हादरली आहे. एका IT इंजिनियरच्या मुखवट्यामागे लपला होता कट्टर विचार. लोक म्हणतात की अशा घटना समाजाला आरशात पाहायला भाग पाडतात. सुरक्षा यंत्रणा, सायबर सेल आणि IT कंपन्यांनी बॅकग्राऊंड चेक आणि सायबर मॉनिटरिंगवर लक्ष केंद्रित करायला आता सुरुवात केली आहे. ही फक्त एक अटक नाही, तर ही एक अलर्ट बेल आहे. शिक्षण, नोकरी, पैसा असला तरी विचारसरणी चुकीची असेल तर ती समाजासाठी धोकादायक ठरते. ATSचा तपास अजूनही सुरू आहे. पुढच्या काही दिवसात अजून नवे धागेदोरे समोर येऊ शकतात. पण कोंढव्यातील ही घटना सांगते की धोका फक्त सीमारेषेवर नाही, तर सोशल मीडिया स्क्रीनवरही आहे. तर हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की लिहा. आणि हा विषय आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.